मध्ये ते गेलेले नाहीत अशा त्या महिला आहेत आणि त्यांचं योगदान खरंच म्हणजे मी आपण ते व्यक्तच करू शकत नाही। दुसऱ्या ज्या आहेत सुप्रिया मोरे, तिसऱ्या कदम मॅडम, निलिमा मुलानी, त्या उपस्थित काय नाही आज 26 जानेवारी असल्यामुळे मुलांचं वगैरे हे कार्यक्रमामध्ये ते व्यस्त आहेत। पण त्याच्यानंतर आहे विजय सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी या इकडे या, अरे दोन मिनिटे या यांच्यासाठी जोरदार टाळ्या। वय पण सांगा तुमचं आणि यांचं एवढं तुम्ही करा सचिव करा परत एकदा टाळ्या होऊन जाऊ दे। दुसऱ्या आहेत स्वप्नील सोनावणे, ह्यांना आमच्या नंतर पहिल्यांदा उचललं आहे ना आणि ह्यांचा गुन्हा काय माहितीये का, ते जास्त वाद घालत होते त्या दिवशी। अधिकृत पद्धतीने भांडत होते, शासकीय पद्धतीने बोलत होते, शासकीय पद्धतीने समोरच्यांना ऐकू वाटत नव्हतं म्हणून यांना उचलला। आज चला घ्या मला थोडं हेच बोलायचंय की जी लोक चळवळ सुरू झाली आहे वर्षभरापूर्वी ती हळूहळू करत आता मोठी होत चालली आहे। पण आपलं जे उद्दिष्ट आहे त्याच्यापासून आपल्याला थोडं पण म्हणजे वेगळ्या वेगळ्या कारणाने जर का कोणी पॉलिटिकल किंवा काही मेसेज देऊन जर का आपल्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतील, पण डायव्हर्ट न होता जोपर्यंत इकडे गार्डन बनत नाहीये तोपर्यंत आपल्याला आपला लढा असा चालू ठेवायचा आहे। धन्यवाद। आमचे शेलार मामा या, शेलार मामा या। म्हणजे तुम्ही त्यांचं वय पहा, आपल्या लढ्यामध्ये कोण सहभागी होते आणि त्यांना बघून म्हणजे आमची ऊर्जा अजून वाढते की हे आमच्या पुढे म्हटल्यानंतर आम्हाला निश्चितच मागे राहता येणार नाही। हॅलो नमस्कार, मी शेलार बोलतोय। बरं, ही चळवळ ही सगळ्यांनी हातात घेतली तरच आपण सक्सेस होऊ, कारण आपल्या समोर फार मोठी मोठी मंडळी, त्यामुळे त्यांना आपल्याला हरवून आपण जे म्हणतोय ते करण्यासाठी सगळ्यांची साथ फार आवश्यक आहे। आता मी जे करतोय ते सगळ्यांसाठी माझ्यासाठी करतोय, तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी एकट्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आपण करतो। तरी हे सगळ्यांनी ध्यानात घेऊन सगळ्यांनी या दृष्टीने काम करायला पाहिजे, एवढंच माझी विनंती राहील। धन्यवाद। मामांनी बरोबर सांगितलं, ही लढाई सर्वांची आहे, एकट्या दुट्याची किंवा लोक चळवळ नामक नाहीये। लोक चळवळचा खरा अर्थ आहे लोकांनी हातात घेतलेली चळवळ। ह्याला कुठलाही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाहीये, पण आपण नेहमी सांगतो की जनता जोपर्यंत दुर्बल आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्यांची मदत लागणार आहे, ती आम्ही घेत राहणार आहे। पण जनता म्हणजे आपण सर्वजण जेव्हा एकत्र झालो तर आपल्याला कोणी हरवू शकत नाही, हेही निश्चित आहे। या चळवळीमध्ये प्रामुख्याने तुमचा सगळ्यांचा सहभाग आहे। मी सगळ्यांची नावं आता घेत नाही, पण मला माहिती आहे की प्रत्येकाचा जो हेतू आहे तो प्रामाणिक हेतूनेच आपण इकडे सगळे जमा झालेलो आहोत आणि तो हेतू आहे निसर्गाचं संवर्धन। आपल्या इकडे जो गार्डनची उपलब्धता नाहीये त्याची उपलब्धता आपल्या जवळपास झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये स्वच्छ हवेने अजून गर्दी नसलेल्या ठिकाणी आपल्या पुढच्या पिढीला इथं वावरलं गेलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र आहे असं मला वाटतं। आणि ह्या चळवळीचा 1 वर्षापूर्वी आपण सुरू केली तेव्हा भरपूर लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला, समर्थन दिलं, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गायडन्स केलेलं आहे। पण आता जेव्हा चळवळ सुरू झाली तेव्हा काही लोकांनी आम्हाला प्रामुख्याने जी मदत केली त्यांची मी नावं घेतो, त्यांनी काय केलं तेही सांगतो आणि त्यांचेही म्हणजे ते इथे नाहीये, त्यांची उपस्थिती इथे नाहीये,
तरी पण मी नाव घेतल्यानंतर त्यांचं काम सांगितल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा ही अपेक्षा आहे. ठीक आहे.